नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपण रसवंती देत आहोत आणि अशा रसवंती की जी डायरेक्ट एकदा ऊस आपण टाकला की डायरेक्ट गार थंड रसच बाहेर येणार मित्रांनो. अशी ही रसवंती आहे आणि आज घेण्यासाठी आपले दादा आलेले आहेत. तर त्यांचं सर्वप्रथम आपण सहर्ष स्वागत करूया. दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये. मला वाटतं कुठून आला, नाव सांगा. मी लातूरून आलो. लातूरच्या बाजूला महापूर म्हणून खेडेगाव आहे. बर. तिथून आलोय. आज मित्रांनो मला असं वाटलं की ही रसवंती एखाद्या सिटीमध्ये वगैरे शेतकरी किंवा एखादा बिझनेसवाला घेईल, परंतु आज महापूर सारख्या एक खेडेगाव आहे दादांचं, परंतु एक शून्यातून झिरो टू हिरो अशी प्रगती दादांनी मला त्यांची सांगितली. की सुरुवातीला म्हणले की मी एका रस्त्यावर बसत होतो, दिवसाला 100-200 रुपये खिशाला आपल्या झळ बसायची. मग डोक्यात विचार आला की आपण काहीतरी व्यवसाय आणि उद्योग केला पाहिजे. दादांनी पान टपरीचा व्यवसाय चालू केला, बरोबर. तर त्यांनी मला जी सांगितलं तीच सांगतोय. तुम्ही थोडं सांगा की सुरुवातीला आता सध्याचा व्यवसाय काय आहे तुमचा. सध्याचा पानटपरी चॉकलेट गोळ्या बिस्किटच विकतो. हा. आणि त्याच्या जोडीला एक म्हणून रसवंतीचा थोडं करावं म्हणून घेतलं. बघा त्यांचं सांगणं मला मगाशी पटलं की काहीतरी तरुणांनी व्यवसाय केला पाहिजे. व्यवसायच केला पाहिजे. आणि आज दादांनी त्यांच्या दुसरा एक बंधू आहेत, तर त्या बंधूसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्यानं सुद्धा एक व्यवसाय केला पाहिजे. म्हणून साठी ही रसवंती घेताना माझं नानाचं असं झालं होतं की ह्याला कोण कुस्ती धरतंय कुणास ठाऊक म्हणलं. तर कारण काय एवढी मोठी वस्तू 1,70,000 रुपये मित्रांनो जी किंमत आहे. मार्केटमध्ये सगळ्यात टॉप मॉडेल आहे, मॉडेलचा विषय नाही, परंतु घेताना सुद्धा एक क्वालिटीचा कस्टमर आपल्याला येतो दुकानामध्ये नवक्रांतीमध्ये, हे आज बघायला मिळालं. तुमचं खरंच मनापासून सहर्ष स्वागत करतो. कारण बिझनेस करायचा झालं तर स्वच्छता, तुम्ही हे का बरं निवडलं. तुम्हाला बरेच दाखवले तुम्ही. बरेच दाखलो पण याच्यामध्ये स्वच्छता जास्त महत्वाची आहे. इथं कुठलीही वस्तू उघडी राहणार नाही. बरोबर आहे. आणि माशी बसणार नाही आणि सगळं नैसर्गिक थंड मिळते गिरायकाला. बरोबर आहे. आणि गाडा पण तयार आहे. गाडा तयार आहे, काहीच उघड राहत नाही. बघूनच आम्ही घेतलं नाही. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची, एकदम हेवी क्वालिटी आहे, कुठेही कॉम्प्रोमाइज केली नाही. मार्केटमध्ये रसवंती तुम्ही बघत असाल, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक केलाय. क्वालिटी असेल, स्टेनलेस स्टीलचा पणा असेल किंवा मशीनची क्वालिटी असेल. शिवाय अजून एक सांगायचं राहिले की जनरेटर सुद्धा घेतलेला आहे दादानी. तर बघा जनरेटर सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे विक्रीला आहे. अगदी 22,000 रुपयाला जनरेटर आपण दिलेला आहे त्यांना. रसवंती जनरेटर सगळं त्यांनी लातूरला आता घेऊन निघालेले आहेत मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी मॉडिफिकेशन पण करणार आहेत की जर समजा हा गाडा बाहेर राहिला, म्हणजे तुमच्या दुकानच्या बाहेर, तर ह्याला इथून असं पत्रा तुम्ही टाकणार आहे. एक पत्रा नाही टाकणार, मग? इथं हे बसवणार आम्ही ते हा शीट आणि हे इकडून दरवाजे तयार करणार, फक्त मध्ये फसावे. बर. आणि त्याला आपण कुलूप लावतो ना तसलं बनवायचं. इथं एक इकडून येणार आणि इकडून येणार इथं कुलूप. बरोबर आहे. इकडून जाणार आणि तिकडून जाणार त्या कोपऱ्यात एक कुलूप. कुलूप म्हणजे मधलं सगळं लॉक. लॉक म्हणजे टेन्शन नाही. टेन्शन काहीच म्हणजे नाही. आपण जर बाहेर राहिलं चालतंय. बाहेर राहिलं तरी मित्रांनो म्हणजे यांची आयडिया घेण्यासारख्या आहेत. म्हणून मी तुम्हाला त्यांना सांगायला लावलं. कारण कोणाला तर कोणाची तर आयडिया येत असते आणि माणूस काहीतरी करण्याचे धाडस करत असतो. आज माझ्याकडे भरपूर जवळजवळ रायगड, इकडं तुम्ही लातूर, बुलढाणा या ठिकाणावरून एक विश्वास म्हणून काय येत आहेत नवक्रांतीला, काय येत आहेत लोक एवढी. विश्वास तुमच्या बोलण्यावर, तुमच्या म्हणण्यावर. तुम्ही आता ह्याच्या अगोदर पण बरेच बघितले ना, भरपूर इथंच ठिकाणी कसं बघितले. काय फक्त घ्यायचं बोलायची तुमची म्हणजे माणसाला इज्जत द्यायची पद्धत. पैसे तर काय कुठे बी घालायचे आहेत, कुणाला बी द्यायचेच आहेत, पण तुम्ही जी रिस्पेक्ट देता आम्हाला आल्यावर त्या रिस्पेक्टवर आम्ही थांबलो. तर धन्यवाद दादा. कारण का मित्रांनो बघा की नवक्रांती ॲग्रो एजन्सी एका शेतकऱ्याच्या मुलाचं दुकान आहे, एका शेतकऱ्याच्या मुलाची कंपनी आहे. आपले बंधुराज सुद्धा या ठिकाणी आहेत. ही रसवंती आपण आज त्यांना दिली, काय वाटत होतं ही रसवंती घेईल का कोण, कसं वाटत होतं. हो नक्कीच. सर्वप्रथम आपण ह्यांचं नाव जाणून घेऊया. नाव सांगा. रामचंद्र भोसले, मुक्काम पोस्ट सांगा. मुक्काम पोस्ट महापूर. आपलंही सांगितलं. माझं संतोष महादेव पवार आहे, मुक्काम पोस्ट महापूर आणि तालुका जिल्हा लातूर आहे. लातूरहून आला.
तर आता बघा एवढ्या लांबून आपल्याकडे लातूरहून कस्टमर आलेत आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं काय तर ही रसवंती आहे आणि खरं मोल त्यालाच कळतं की ज्याला स्वच्छता कळली. आता ह्याच्यामध्ये आपण ऊस टाकल्यानंतर रस कुठून निघतो आणि स्वतः कुठं जातो हे पण आपल्याला लक्षात येत नाही. फक्त ऊस टाकायलाच फक्त ओपन दिलेलं आहे आणि इथं बटन दिलेलं आहे आपण. इथं बघा नॉर्मल पाहिजे नॉर्मल करू शकता, थंड पाहिजे थंड करू शकताय. या ठिकाणी आपल्याला टेम्परेचरचा मीटर दिलेला आहे. आपल्याला MCP सेफ्टी MCP दिलेलं आहे, स्विच आपल्याला पाडू शकता. आता या ठिकाणी जर समजा आपल्याला हे धुवायचं झालं, बऱ्याच वेळा प्रसंग येतो आपल्याला धुवायचा, तर धुवायच्या वेळेस आपल्याला हे ओपन करून आपण धुवू शकता. लाटे वगैरे स्टेनलेस स्टील लाटे आहेत, डायमंड लाटे असल्यामुळे एकदाच टाकल्यानंतर त्या ऊसाकडे बघायची गरज नाही. बरोबर. अशा प्रकारचे ह्याची रसवंतीची क्वालिटी आहे आणि रसवंतीला रिव्हर्स आणि फॉरवर्डचे बटन आहे. लोड आलं तर ऑटोमॅटिक मिक्सर सारखं बटन दिलेलं आहे. इथं ऑन ऑफचं बटन जवळच दिलं म्हणजे सगळं एकदम हातात, एका हातामध्ये सगळं मॅनेज करण्यासारखं कंट्रोल दिलेलं आहे. आणि इथं आपल्याला कप्पा दिलेला आहे. जसं की आपण पाहू शकता हे मोटर, दोन्ही साईडचे मोटर आहेत. तुम्हाला थंड पाहिजे थंड आहे, नॉर्मल पाहिजे नॉर्मल आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला भांडं धुवायचं असेल तर इथल्या इथं आपल्याला भांडं पण धुता येतं. शिवाय डबल जाळी दिली आहे, इथं पण गाळून येणार आहे रस आणि इथं पण गाळून येणार आहे. हे दोन्ही सिस्टम आहे. 3-3.5 लिटर टँक. हां, आणि याच्यामध्ये आपल्याला ड्रॉवर आहे, एक एक्स्ट्रा मोटर दिलेली आहे. हे काय स्पेअर पार्टमध्ये काय तुम्हाला एक्स्ट्रा लागणारे स्पेअर दिलेत, ते काय तुम्हाला मीठ वगैरे काय ठेवायचं असेल तर त्यासाठी कप्प्यात ठेवू शकता. आता खाली ड्रॉवर दिले, तुमचे काय ग्लास वगैरे इथं ठेवू शकता. त्यानंतर मी आता तुम्हाला बसून दाखवलेला तो मोठा कप्पा आहे. तुम्ही मला म्हणला की बसून चला, तर तो एक मोठा कप्पा तिथं दिलेला आहे. तर या कप्प्यामध्ये पण बघू शकता आपल्याला लॉक आहे. तर पाठीमागं आपण बसून पाहिलंच आहे. आता ते बसून दाखवा. ती नाही बसत. दुसरी. हां. ते नका, दुसरे. बघा. तर बघा ह्याच्यामध्ये एवढा स्टोरेज कॅपॅसिटी आहे की आरामात माणूस बसू शकतो, इझिली बसू शकतं. म्हणजे तुम्हाला ऊसाचे कांडक जर ह्यात ठेवलं तरी चालतंय, पोत्यात गुंडळून. काही ठेवता येते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कशी वाटली आता रसवंती? आम्हाला चांगली वाटली म्हणूनच आज घेतली तुम्ही. तर मित्रांनो एवढं धाडस करून त्यांनी घेतलेले आहे. पुन्हा एकदा खरोखरच आज आपण त्यांचं पहिल्यांदा नवक्रांतीमध्ये ही रसवंती टॉप मॉडेल घेतली म्हणून आपण टाळ्या वाजवून स्वागत करणार आहे मित्रांनो तुमचं. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या नवक्रांतीला जरूर भेट द्या आणि अशा अशा नवीन प्रकारच्या वस्तू तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देतो. एकाच वस्तूमध्ये 10 रुपये काढायचं असं आपलं तत्व नाही, सगळ्या वस्तूमध्ये 1-1 रुपये काढायचा. ह्याच्यामुळं बरेच शेतकरी बांधव आणि बिझनेसवाले आपल्याकडे येत आहेत. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद.